लढाई करायची तर ती म्हणतात म्हणजे त्याला कुठेच रस्ता येणार नाही आणि आपलं नाव करतो होईल म्हणूनच खान आलो हे शिवाजी बघितलं लाल महाराज तिथे त्याने आपला तळ ठोकला. खानाच्या अफाट सैन्यापुढे महाराजांच्या माव्याचं काहीच चालले ना. त्यांना मनाप्रमाणे संचार सुद्धा करता येईना. खान महाराजासारखा महाराज बसला होता. महाराज विचार करू लागले आणि एकदाची विचार डोक्यात आला. महाराज टोळून महासाहेबांकडे गेले. महासाहेबांनी त्यांची योजना शांतपणे ऐकली. डोळे बंद करून त्या शिवबाला म्हणाल्या, अरे शिवबा तुझी योजना पण घेत नसला तर प्राणाला धोका आहे. शिवबा महासाहेब तुमचे आणि भवानी मातेचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असताना आमच्या प्राणाला कसलाच धोका नाही. आम्ही त्या काळालाही भीत नाही. म्हणूनच आपल्याकडे परवानगी मागायला आलो. महासाहेबांनी आशीर्वाद दिला. तिकडे शाहिस्तेखानाने पुण्यात चांगलाच बंदोबस्त वाढवला होता. वेशीच्या आत येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची चांगलीच कसून चौकशी होत होती. महाराज विचार चौकशी होत होती. महाराजांनी आपल्या एका मावळ्याला लग्नाची वरात आणण्याची परवानगी मागण्यासाठी शाहिस्तेखानाच्या अधिकाऱ्याकडे पाठवले. त्यांनी परवानगी दिली. महाराजांचा पुढचा मोठा अडचण दूर झाला. संध्याकाळ झाली. लग्नाची वरात ठरल्याप्रमाणे वेशीपाशी आली. नवरा मुलगा घोड्यावर बसला होता. त्याचा चेहरा फुलांच्या माळांनी झाकलेला होता. समोरही चौघड्या वाजंत्री वाजत होते. वरातीच्या मागे असणाऱ्या मित्रमंडळीत आणि त्यांचे मावळे प्रेमाळूपणे मिसळलेले होते. महाराजांनी सर्वांना एकत्र जमवून हलक्या आवाजात सूचना दिली. महाराजांना लाल महालाची खडामखडा माहिती होतीच. सगळं बालपणच इथे गेलं होतं ना. वाड्याच्या भिंतीला भगदाड पाडून शिवराय आत शिरले. खानाचे पहारेकरी टेंगत होते. शिवरायांच्या माणसांनी त्यांना बांधून आत टाकले. शिवराय आणि त्यांचे माणसे आत शिरले. इतक्यात कोणीतरी त्यांच्यावर तलवार घेऊन धावून आला. शिवरायांनी त्याला ठार केले. त्यांना वाटे शाहिस्तेखान असावा, पण तो त्यांचा मुलगा होता. गडबड झाली. लोक जागे झाले. खानाच्या झोपण्याच्या महालात शिवराय आले. त्यांनी समजी उपसली. खान घाबरला. सैतान म्हणून खिडकी वाटे पळू लागला. शाहिस्तेखान खिडकी वाटे उडीच टाकणार तो शिवरायांनी त्याच्यावर वार केला. खानाची 3 बोटे कापली गेली. प्राणावर आले ते बोटांवर निभावले. खान खिडकी वाटे उडी टाकून पळून गेला. शिवराय आणि त्यांचे माणसे सिंहगडाकडे निघून गेले. शाहिस्तेखानाचे माणसे त्यांना रातभर शोधतच राहिले, पण शाहिस्तेखानाने हायच खाल्ली. आज होते तुटली, उद्या शिवाजी आपली कापून नेईल अशी त्याला भीती वाटू लागली. असे धन्य ते शिवराय. जय शिवाजी, जय भवानी.